तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली भागात बनवला जाणारा घाटी मसाला आज आपण पाहणार आहोत. तुमचा मसाला काही महिन्यात रंग बदलतो का? वास बदलतो, कधी-कधी चवही कमी होते. तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे. कारण आज मी बनवणार आहे 3 किलोचा अस्सल महाराष्ट्रीयन घाटी कांदा लसूण मसाला, जो तब्बल 1 ते 2 वर्षे खराब होत नाही आणि रंगही तसाच राहतो. या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मिरची कोणती वापरायची, मसाल्याचं परफेक्ट प्रमाण कसं घ्यावं, भाजण्याची योग्य पद्धत आणि मसाला वर्षानुवर्ष टिकून राहण्यासाठी खास टिप्स. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रथम मिरचीची निवड. घाटी मसाल्याचा रंग आणि चव 70% मिरचीवर अवलंबून असतो. तर रंगासाठी या ठिकाणी मी बेडगी मिरची ही रंगासाठी वापरायची आहे. लवंगी आणि शंकेश्वरी हे आपण तिखटपणासाठी वापरायचे आहे. गुंटूर ही चटणी आपली जास्त प्रमाणात होण्यासाठी वापरायची आहे. कडक उन्हामध्ये 1 दिवस पूर्णपणे देठ काढून ही मिरची व्यवस्थित वाळवून घ्यायची आहे. स्क्रीनवरती तुम्हाला सर्व मसाल्याचं मिरचीचं प्रमाण दिलेलंच आहे. आता आपण क्रमवारीनुसार हे मसाले कसे भाजायचे सर्व मसाल्यांचं प्रमाण स्क्रीनवर दाखवलेलेच आहे. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा अगदी परफेक्ट हे प्रमाण मिळणार आहे. तर बरेच जण ही मोठी चूक कुठे करतात, तर हे मसाले भाजणीची योग्य पद्धत न वापरता चुकीची पद्धत वापरतात. यामुळेच आपला बऱ्याचदा मसाला हा काळा पडतो किंवा त्याची चव आणि रंग बदलतो. तर हे सगळे असे मसाले सेपरेट करायचे आहेत. या ठिकाणी मी ज्याप्रमाणे स्क्रीनवर दाखवलेले आहे अशा पद्धतीने हे वेगवेगळे मसाले करायचे आहेत आणि भाजताना पण आपण आता हे वेगवेगळे भाजायचे आहेत. मसाले भाजण्यापूर्वी अशा प्रकारे आपण सर्व मसाले तयार ठेवायचे आहेत. म्हणजे खोबरं चिरून घ्यायचं आहे, कांदा सुद्धा आपण चिरून घ्यायचा आहे, लसूण सोलून, आलं सुद्धा वरची साल काढून चिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व मसाला तयार ठेवायचा आहे. आता भाजायचा कसं, तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदम जास्त जाड बुडाची कढई वापरायची आहे. आता सर्वप्रथम आपण कोरडे मसाले भाजून घेऊयात. सुरुवातीला तीळ आणि खसखस आपण या ठिकाणी अशी कोरडी भाजून घ्यायची आहे. थोडीशी तडतडायला लागली की लगेच ही काढून घ्यायची आहे. अजिबात करपून द्यायची नाही. आता यानंतर बडीशेप, शहाजिरे आणि जे जिरे असतात हे सुद्धा आपण कोरडेच भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये तेल वगैरे अजिबात वापरायचं नाही आणि हे जास्त भाजायचे नाही. फक्त हाताला गरम लागले की लगेच आपण हे काढून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपण हे कोरडे मसाले असे भाजून घेतलेले आहेत. जसे मसाले भाजले जातील तसे आपण एखाद्या पसरट कागदावरती किंवा मोठ्या अशा भांड्यावरती हे पसरून ठेवायचे, म्हणजे थंड होतात. तर यानंतर धने घेतलेले आहेत. यासाठी आपल्याला सर्व चटणीसाठी फक्त आपण 1 किलो तेल वापरणार आहोत. तर हे धने वापरताना फक्त आपण 1 ते 2 टेबलस्पून तेल टाकायचं आहे आणि हे धने आता असे भाजून घ्यायचे आहेत. धन्यांचा सुद्धा सुगंध यायला लागला की लगेच हे काढून घ्यायचे आहेत. पुन्हा 1-2 टेबलस्पून तेल टाकायचं आहे आणि यामध्ये आपण तमालपत्र जे असतं ते टाकायचं आहे. तमालपत्र फक्त खालवर असं केलं की यामध्ये आपण जे सर्व खडे मसाले आहेत हे सर्व एकत्रित करायचे आहेत. तुम्हाला स्क्रीनवरती वेगवेगळे खडे मसाले दाखवलेले आहेत. तर हे सर्व मसाले आपण यामध्ये टाकायचे आहेत. अगदी फक्त 1 मिनिटभर फक्त हे परतायचे आहेत. यापेक्षा जास्त हे परतायचे नाहीत. तर हीच एक ट्रिक आणखी पुढे म्हणजे मसाला भाजण्याचीच ही एक महत्त्वाची ट्रिक आपण वापरली ना, म्हणजे आपल्या चटणीची चव आणि रंग अजिबात बदलत नाही. अगदी मिनिटभरात आपण लगेच हे मसाले काढून घ्यायचे आहेत. आता यानंतर आणखी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि यामध्ये आपण ज्या मेथ्या घेतलेल्या आहेत, या मेथ्या मात्र तेलामध्ये छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. मेथ्या थोड्याशा भाजत आल्या की लगेच यामध्ये मोहरी टाकायची आहे आणि पुन्हा हे छान असं मिनिटभर परतवून घ्यायचे आहे. म्हणजे मेथ्या आणि मोहरी आपली छान अशी व्यवस्थित भाजली जाते. आणखी एक महत्त्वाची ट्रिक म्हणजे गॅस मध्यम किंवा मंद आचेवरती ठेवा. अजिबात गॅस फुल ठेवायचा नाही. आता यानंतर थोडं जास्त तेल टाकायचं आहे आणि आपण हे जे सोरेगड्डे म्हणतात, याला हळकुंडाचे सोरेगड्डे म्हणतात, तर हे आपण तळून घ्यायचे आहेत. सोरेगड्डे मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छोटे होते, तर हे असे फुलून मोठे झाले पाहिजेत. म्हणजे असे फुलल्यानंतरच आपण हे सोरेगड्डे तेलातून काढायचे आहेत. यानंतर आपण जी सुंठ आहे ती सुंठ सुद्धा अशी तेलातून काढायची आहे.
जे मसाले ठराविकच मसाले हे तेलातून परतवायचे आहेत. ठराविक मसाले हे कोरडेच भाजून घ्यायचे. तर सुंठ आपण लगेच काढून घ्यायची आहे. सुंठ लगेच भाजली जाते. कोणताही मसाला आपण अजिबात करपू द्यायचा नाही. जायफळ थोडंसं तेलात टाकायचं आहे. अगदी काही सेकंदात लगेच हे काढून घ्यायचं आहे. आता यानंतर खडा हिंग जो आहे, तो सुद्धा छान असा तळून घ्यायचा आहे. तो सुद्धा आपण नंतर साईडला काढायचा आणि आपण जे खोबरं आता चिरून घेतलेलं आहे, खोबऱ्याचा खीस अजिबात करू नका. खोबरं नेहमी असं चौकोनी आकारामध्ये, लांबट आकारामध्ये चिरूनच घ्यायचं आहे. खीस वापरायचा नाही. आता हे खोबरं आपण या तेलामध्ये छान असं भाजायचं आहे. खोबरं भाजताना सुद्धा अतिशय महत्त्वाची काळजी घ्यायची आहे. अजिबात हे खोबरं करपू द्यायचं नाही. अतिशय मंद आचेवरती एकसारखं सतत हलवत फक्त याला सोनेरी असा कलर आला, की लगेच आपण खोबरं हे कढईतून काढायचं आहे. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. या ठिकाणी आपला खोबऱ्याचा असा पाहू शकता रंग आलेला आहे. अजिबात करपून दिलेले नाही. आता हे खोबरं पण आपण या तेलातून काढायचं आहे. आता यानंतर याच तेलामधून आपण जे आलं चिरून ठेवलं होतं, हे आलं सुद्धा थोडंसं यामध्ये तेलातून काढायचं आहे. कारण आल्यामध्ये सुद्धा काही थोड्या प्रमाणात पाण्याचा अंश असतो. तर तो निघून जाण्यासाठी थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आलं अगदी थोडंसं परतलं गेलं की लगेच यामध्ये लसूण टाकायचं आहे. कारण लसणामध्ये सुद्धा थोडाफार पाण्याचा अंश असू शकतो. हा लसूण अजिबात उन्हामध्ये वाळवलेला नाही. नवीन लसूण वापरलेला आहे आणि तो फक्त सोलूनच काढलेला आहे. बरेच जण उन्हात वाळवतात, त्यापेक्षा असं सोलूनच वापरायचं आहे. फक्त पाण्याचा अंश यातला निघाला की हा लसूण पण आपण साईडला काढून घ्यायचा आहे. आता यानंतर आपण जो कांदा चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा पाहू शकता अगदी कमी तेलामध्ये. सुरुवातीलाच आपण जास्त तेल घातलेलं नाही. बरेच जण काय करतात, सुरुवातीला जास्त तेलात कांदा भाजतात. असा न भाजता अगदी थोड्याशा तेलावरती कांदा परतवायचा आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ जे आपण मोजून घेतलेलं आहे पूर्ण चटणीसाठी, तेच आपण त्यातीलच मीठ वापरायचं आहे आणि मीठ घालून हा कांदा छान असा परतवायचा आहे. आता सगळ्यात मोठी चूक अशी होते की बायकांना नेहमी कामाची गडबड असते. मग कांदा एकीकडे भाजत ठेवायचा, तोपर्यंत बाकीची तयारी करायची असं करतात आणि कांदा खाली ढसला जातो, करपला जातो. त्यामुळे सुद्धा आपल्या चटणीला जो आहे तो रंग काळा येतो. तर अशा प्रकारे कांदा आपला सोनेरी रंगावर झाला की नंतर आपण त्यामध्ये आणखी तेल ॲड करायचं आहे. तर एकूण जे आपण 1 किलो तेल वापरलं होतं, ते शिल्लक राहिलेलं सर्व तेल आता या कांद्यामध्ये आपण टाकायचं आहे आणि आता पुन्हा कांदा असा छान मध्यम आचेवरतीच भाजायचा आहे. फुल गॅस करायचा नाही. आणि पाहू शकता कांदा अजिबात आपला करपलेला नाही, पांढरा राहिलेला नाही. म्हणजे एकसारखा असा कांदा भाजला गेला की हा कांदा पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. आणि सर्व साहित्य आता आपण मिरची कांडमधून छान असं बारीक करून आणायचं आहे. तर या ठिकाणी लसूण, खोबरं, आलं हे वेगवेगळं आपण बारीक करून तिथंच घ्यायचं आहे. नंतर हे मसाल्यामध्ये मिक्स करून छान असे आपले आता हे घाटी मसाला आपला तयार झालेला आहे. पाहू शकता किती आकर्षक कलर आलेला आहे आणि अगदी 1 ते 2 वर्ष हा मसाला आहे असा रंग आणि चव तशीच टिकून राहते, अजिबात बदलत नाही. फक्त साठवताना हे व्यवस्थित अगदी थंड पूर्णपणे हा जो मसाला आहे हा थंड होऊ द्यायचा आहे. हाताने पुन्हा हा व्यवस्थित असा सुट्टा करायचा आहे आणि आपल्या ज्या चिनी मातीच्या वगैरे भरण्या असतात ह्या व्यवस्थित कोरड्या करायच्या. उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या 2 दिवस आणि कोरडी करून अशा चिनी मातीच्या भरणीमध्ये व्यवस्थित पॅक करून आपण ही भरायची आहे आणि लागेल तशी आपण थोडी थोडी चटणी आपण छोट्या छोट्या भरणीमध्ये घेऊन वापरायची आहे. म्हणजे आपला मसाला अजिबात खराब होत नाही.